आई महालक्ष्मी मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं बोसरी विधानसभेचे दमदार हॅट्रिक आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेली 3 वर्ष या ठिकाणी दावडी या ठिकाणी बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचं आयोजन केले जात आहे। गेली 2 वर्ष अतिशय थाटामाटामध्ये आणि भव्य दिव्य अशा बक्षिसांची यात्रा या ठिकाणी पार पडलेली आहे। याही वर्षी त्याचप्रमाणे सुसज्ज अशी धावपट्टी, सुसज्ज असं आळ्याचं सुधारित असं काम बैल बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी गेट बनवण्यात आलेलं आहे। आणि आज सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक अशी टोकन पार पाडलेले आहे। आज 800 टोकन या ठिकाणी झालेले आहेत। सर्व बैलगाडा मालकांना मी मनापासून आदरणीय दमदार आमदार महेशदादा लांडगे आरके बैलगाडा संघटना तसेच सर्व दावडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व बैलगाडा मालकांना धन्यवाद देतो। अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी टोकन पार पाडलेले आहेत। जसे 800 गाडा मालकांनी टोकन पार पाडून ज्या आपापले टोकन प्रत्येकाच्या हातात मिळालेले आहेत, त्यामुळे आता PDF कधी येईल, आमचं टोकन किती आहे, आमचं टोकन बदले असा कुठलाही विषय राहिलेला नाही। ज्या 800 गाड्या मालकांना ज्यांनी सहभाग घेतलाय, सकाळी ज्यांचं टोकन लवकर असेल त्यांनी सकाळी वेळेत हजर राहावे। दिवसभर टोकन पद्धतीने ज्या दिवशी आपण पहिल्या वाईटमध्ये सांगितलं होतं का टोकन हुकून गेल्यानंतर परत शेवटी संधी वेळ मिळाला तर शेवटी संधी दिली जाईल, त्याचप्रमाणे आत्ताही नियम तोच राहील। एक टोकनवाल्याने आपल्या वेळेत सकाळी 7:30 वाजता घाटामध्ये हजर व्हायचे। 7:30ला पहिला 1 नंबरचा गाडा पळेल। दर दिवशी 200 टोकन घेतलेले आहेत, त्यामुळे दिवसभरात 200 गाड्या पळवायचे असल्या कारणाने 7:30ला यात्रा ही पार पडली जाईल। 7:30 वाजता पहिल्या गाडा मालकांनी सकाळी 7:30ला पहिल्या 10 गाडा मालकांनी रॅकमध्ये हजर राहायचे ही गाडा मालकांना विनंती करतो। आणि जे गाडा मालकांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याचं आम्ही 100% गावच्या वतीने प्रयत्न करू, परंतु कुठल्याही नियमाच्या पलीकडे जाऊन कुणी आम्हाला सहकार्य करा, आमचं टोकन आज प्रॉब्लेम झालाय उद्या द्या याची कुणीही मागणी करू नका ही विनंती करतो। धन्यवाद। महालक्ष्मी मातेच्या उत्सवानिमित्त व आदरणीय दमदार आमदार आदरणीय महेशदादा किसनराव लांडगे दादांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी पर्व 3 या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यासाठी आज या ठिकाणी लाईव्हमध्ये टोकन पद्धतीने टोकन पार पडलेले आहेत। तरी सर्व गाडा मालकांनी उपस्थित राहून आपले टोकन काढले त्याबद्दल मी दमदार आमदार महेशदादा लांडगे असतील, दावडी ग्रामस्थ असतील किंवा आरके ग्रुप असेल यांच्या वतीनं प्रथम मी सर्व गाडा मालकांचं आभार व्यक्त करतो। या ठिकाणी सुसज्ज अशी धावपट्टी व जो आळ्याचा प्रश्न होता तो आळ्याचा प्रश्नही या वर्षी मार्गी लावलेला आहे। तरी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं सर्व गाडा मालकांना एकच विनंती करतो की ज्या दिवशी आपलं टोकन आहे त्या दिवशी वेळेमध्ये हजर राहावे। टोकन निघून गेल्यास वेळ भेटली तर संधी भेटेल, तिथं कुणीही जास्त आग्रह करू नका, कारण गेल्या वर्षी आपण पाहिलेला आहे जो वेळ दिला त्याच वेळेत गाडा पळालेला आहे। ज्याचा गाडा उशिरा आला तो गाडा आपण धावपट्टीमधनं बाहेर काढलेला आहे। त्यामुळे ह्याही वर्षी सर्व गाडा मालकांनी सहकार्य करावे असे आदरणीय दमदार आमदार महेशदादा लांडगे असतील, आरके ग्रुप असेल किंवा दावडी गावातील ग्रामस्थ असतील यांच्या वतीनं मी विनंती करतो व थांबतो। धन्यवाद। हिंदुत्ववादी दमदार आमदार माननीय पैलवान महेशदादा किसनराव लांडगे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटना सर्व या कामामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शन आणि त्यांच्या पाठिंब्यावर आपण संघटनेचं कामकाज करतो असे सर्वांचे लाडके आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं दावडी ग्रामस्थांनी आरके ग्रुपनी या ठिकाणी सलग 3ऱ्या वर्षी
आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. मागील 2 पर्वामध्ये अतिशय सुसज्ज आणि सुसूत्रपणे छान असं नियोजन या सर्व कमिटीने केलं. नियम अटी ज्या काय असतील त्या अतिशय पाळल्या. कुणालाही आजाजुजा भेदभाव या ठिकाणी केला नाही. जो एकाला नियम तोच सर्वांना नियम. आणि म्हणून यात्रेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि याला गाडा मालकांची साथ 2 वर्ष लाभली. ह्या वर्षी कमिटीचं म्हणणं आहे की आम्हाला सर्वांनी नियम अटी पाळून यात्रेची शोभा वाढवायची. आणि मग मी पण गाडा मालकांना आवाहन करतो की जर कमिटी एवढं चांगलं नियोजन करत असेल, आपल्यासाठी भरघोस बक्षिसं ठेवत असेल, सर्व यंत्रणा सज्ज ठेवत असेल, तर आपण देखील फक्त नियम अटीचं पालन करायचे आणि यात्रा चांगली करायची आणि बक्षिसाची लयलूट करायची. ही आज आपण पाहिलं की या गावाने काहीतरी एक वेगळं नवीन काहीतरी आदर्श घालून दिले. लाईव्हच्या माध्यमातून टोकन काढले, 800 चिठ्ठ्या त्या बॉक्समध्ये टाकल्या. जो येईल त्यांनी नाव नोंदणी करायची, चिठ्ठी आपल्या हाताने उचलायची आणि जो आपला देवाच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या समोर आपला जो लकी क्रमांक आहे तो या ठिकाणून उचलायचा आणि स्वतः टोकन घेऊन या ठिकाणून जायचं. अगदी गावच्या गाडा मालकांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करेन. मी लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं की गावचे गाडा मालक पण आपलं टोकन लकी ड्रॉच्या माध्यमातून घेतलंय आणि सर्वांना कळाले आता सुधीर गाडगेचा किती नंबर आहे, आबांचा किती नंबर आहे, गव्हाणे सरपंचाचा किती. लाईव्हच्या माध्यमातून आपण टोकन नंबर पाहिलेत, त्याच टोकन नंबरवर यायचे. आता काय म्हणायचं नाही PDF ला आहे टोकन मला मिळालं नाही. टोकन स्वतः आपला प्रतिनिधी या ठिकाणून घेऊन गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला टोकन माहिती आहे. रोजचे 200 गाडे आहेत. मग रोजच्या 200च्या प्रमाणे तुमचा टोकन नंबर किती आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. घाट सभापतींनी सांगितलं सकाळी 7:30ला चालू होणार आहे. थंडीचे जरी दिवस असले तरी तुम्ही सकाळी लवकर या, थोडीशी आपली आधी तयारी करा आणि लवकर या, जेणेकरून 200 गाड्या दिवसभरात पळून होतील. कमिटीने घाटाचं काम अतिशय चांगलं केलंय. आळं देखील सुसज्ज केले. आळ्यातून बैल आता बाहेर जाणार नाही, गेटची सिस्टीम केलेली आहे, मोठं आळं केलेलं आहे. त्याच्यामुळे तो देखील जो छोटासा प्रॉब्लेम होता तो पण कमिटीने दूर केलेला आहे. त्याच्यानंतर टोकन आपण सांगितलं, आता PDF काय येईल शेवटच्या दिवशी, पण सगळ्यांना टोकन माहिती आहेत. पहिलं नाव तुम्हाला कंपल्सरी आहे. दुसरं नाव आपण अनेक ठिकाणी पाहतो की जर 2 नावं बदलून नाही दिली तर सावडीला प्रॉब्लेम येतात. आपण नियम अटी करतो ह्या कुणालाही पण अडचणी याव्या म्हणून करतच नाही. तर एक कुठंतरी बैलगाड्या सुसूत्रता यावी आणि जास्त वेगळं काही वळण पडू नये म्हणून नियम अटी करतो. तर एकाकडे 4-4 बैल असतात म्हणून आपण निमगाव कमिटीला मागं विनंती केली की पुढच्या वर्षी तुम्ही 2 नियम बंद करा. आणि तो नियम आता लगेच दावडीने अंमलात आणला की पहिलं नाव कंपल्सरी, दुसरं नाव तुम्ही किती वेळा आणि कोणाचंही टाका, तो तुमचा अधिकार आहे. पण 2च नावं पुकारली जाणार. संघटना वगैरे आलाव सरांना सांगितलं ते बाकीचं काही पुकारायचं नाही, फक्त 2 नावं जी तुम्ही लिहून द्या, पहिलं आणि दुसरं, ती 2 नावाचं झालं. त्याच्यानंतर लाईनला तुम्ही तुमच्या वेळेवर या, कारण सांगू नका. गाडा लाईनला घाला, डिपॉझिट तुमचे 500 रुपये कट होतील, बाकीची लगेच घेऊन जा. 500 कट असल्यामुळे तुम्हाला बाकीचं काय सर्टिफिकेटचा वगैरे कमिटीचा काय आग्रह नसणार आहे, फक्त वेळेवर येण्याचा विषय असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहतो की बरंच म्हणतं चर्चा करून काय होतं, पण सोशल मीडियावर चर्चा केल्यानंतर काय काय होतं आपण पाहिलेलं आहे. टोकन फी कुठंतरी 1000-2000 रुपये गेली होती. आपण सोशल मीडियावर चर्चा केली, ती आपण 500 रुपये केली. त्यामुळे गाडा मालकांचं त्यात बहुतांशी प्रमाणात गेले 2-3 वर्षात पाहिलं तर भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे. कुठेही लुटमार होताना दिसत नाही. 500 रुपये कमिटीला गरजेचे असतात, कमिटी त्या पद्धतीने खर्च करते म्हणून आपण 500 रुपये कमिटीला दिलेले आहेत. त्यामुळं तो एक झाला विषय. त्याच्यानंतर काही गैरप्रकार घडत होते, त्याच्यावर कोणी बोलत नव्हतं. बॅटऱ्या कुठं काय आपण पाहिलं नाही डोळ्यांनी, पण चर्चा होत होती. परंतु त्याचे काहीतरी थोडेसे व्हिडिओ समोर आले तर चुकी करणारी माणसं आता बंद झाली करणारी, कारण मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ वगैरे येतात, सोशल मीडिया ग्रुपला पडतात आणि मग त्यातून बदनामी होते. ती टाळण्यासाठी आता मला वाटत नाही की कोण काय करेल. त्याच्यानंतर काठी चापकाचा निर्णय आपण थोडंसं जास्त स्ट्रिक्टली घेतलेला आहे. याचं कारण असे, जी आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बहुतांशी प्रमाणात इमोर्टली बक्षिसं आता आपण ठेवतो, यातून काहींच्या पोटात पोटदुखी झालेली आहे, पोटशोळ उठलेलं आहे प्राणी मित्रांच्या, आणि त्यांनी चालू केलं की पैशाच्या हव्यासापोटी या बक्षिसासाठी लोक बैलांना नाही ते काहीतरी प्रयोग करतात. परंतु आपल्या डोळ्यासमोर तर काय होत नाही. ज्या आपण त्यांना म्हणलेले जर तुम्हाला म्हणणं असेल कोण काय करतंय तर त्याचे पुरावे द्या, आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू. पुरावे पण कोणी देत नाही. त्यामुळं काठी चाबूक हा डोळ्याला दिसतो, घाटामध्ये मारताना तो लाईव्हला दिसतो. काय एक काठी मारण्याने फरक पडत नाही हे आपल्याला पण कळतंय, परंतु पाहणाऱ्याला असं वाटतं की यांनी खूप मारले. म्हणून आपण काठी चाबुकाचा 100% वापर या घाटात देखील बंद ठेवणार आहे, कारण लाईव्ह असते. त्याच्यामुळे गाडा बाद होईल.
त्यामुळं ज्याची त्यांनी काळजी घ्या. आपल्याबरोबर आपण तर मालक मारत नाही, पण बरोबर येणारला वाटतं आता माझा काहीतरी हातभार लागला पाहिजे म्हणून बळच काठी घ्यायची आणि बळच मारायची. तुमच्या काठी आलं नाही, मालक तुम्हाला म्हणत नाही की मारा म्हणून. त्यामुळे कुणी काठी मारू नका. एखादा मारताना व्हिडिओ आढळला तर या ठिकाणी 100% गाडा बाद होईल, गुण आपण दाखल होऊ शकतो. कारण लाईव्ह चेक करायचं काम प्रांत ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला चालू झालेलं आहे. भविष्यात जरी गुन्हा दाखल झाला तर परत कमिटीला किंवा संघटनेला कोणी दोष देऊ नका. त्यामुळे ज्याची त्यांनी काळजी घ्या. हा झाला घाटातल्या नियमाचा विषय. त्याच्यानंतर आता आपण गाडा पाहतो, एक नवीन आले बैल ट्रायलला नेलो आपण, ते डबडं मागं बांधतो, त्या आवाजाने वासरं पाळतात. ठीक आहे, पण त्याला गाडा जुंपत नाही म्हणून आपण डबडं बांधून ट्रायल देतो. पण आता जर घाटात खाली गाडा आहे, आता गाडा पण हलका आहे, त्याच्यात आपण वाजतो, ते खुळखुळ वाजतं आणि वाजल्यानंतर बैल पाळतातच ना. गाडा हलका आहे, त्याला डबडे एक्स्ट्रा बांधायची काही गरज नाही. कारण अक्षरशः ते फोटोग्राफी एवढी चांगली सुंदर आता चालू आहे, मग त्यात ते डबडं कुठं तरी दिसतं. आणि मग काही पत्रकार काही लोक विचारतात हे डबडं काय बांधायचं सिस्टीम आहे. त्यामुळे ते डबडं या ठिकाणी तेलाचा डबा बांधतात, तो गाड्याला बांधायचा नाही. त्याच्या खुळखुळ बांधला तुम्ही तो चालू शकतं, काय अडचण नाही. ते 2-4 बांधा, काय त्यांनी वेगळं गाडा वाटत नाही. त्याला उलट डिझाईननी बांधले ना खुळखुळे, आपण तो शिकून घुरा लावायचो तरी पण ते सुंदर दिसेल. पण ते डबडं दिसायला चांगलं दिसत नाही. त्यामुळे ते कोणी घाटात आणू नका. मोकळं कांडव मोकळ्या घोड्या घाटात सोडू नका, लागालाग होते, इजा होते, म्हणून त्या देखील करायचं नाही. त्याच्यानंतर आता एक नवीन प्रकार चालू झाला होता 2-3 घाटात पाहिला, की घोडं जुकाटाच्या आणि कांड्याच्या मध्ये ठेवायचं आणि उगाच मग ते योगायोगाने ते एक घोडं फक्त माग राहिलं होतं. जाता जाता त्यांनी हात लावला म्हणून लोकांनी जाकीचं कौतुक केल्याच्या मागे दुसरं काही हेतू नव्हता. पण बाकीच्यांना वाटलं मग त्यांनी केलं, त्यांनी काही जाणून बुजून केलं नव्हतं, त्याचं खरोखर घोडं मागे राहिलं. मग बाकीच्यांना वाटलं तर आम्ही करून दाखवू शकत नाही का, म्हणून ते सगळे करून दाखवतात, पण ते चुकीचं आहे. म्हणून ते असं घोडं लावून बैलाला हात लावायचं घोड्यावाल्यांनी करायचं नाही. ते केलं तरी गाडा 100% बादच केला जाईल. ते चुकीचंच आहे. आपण काठी मारून देत नाही, तू घोड्यावर बसणार आणि त्या बैलाला मारणार. गोडी ही 4 बैलाच्या पुढं असते. पण एखाद्या बैलाला शिकवायचं म्हणून माग लावतो आपण, पण त्याचा चुकीचा काय वापर करू नका, नाही तर मग भविष्यात ते बंद करायला लागेल घोडं मध्ये सोडायचं. त्याच्यामुळं त्यात तो एक नियम सगळ्यांनी पाळा. त्याच्यानंतर इनामाच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली की गाड्यांचे फोटो टाकले जातात आणि मग कोण किती पण रक्कम वाटतं. आता गाडा मालकांचं कसं आहे, इनाम घेऊन गेल्यावर मग फोन करतात. कमिटीने आधी सांगितलं तरी कोणी फोन करत नाही, मग नंतर संघटना तरी काय करणार आहे. तुम्ही आधीच, म्हणून आपण आता विनंती काय केली की 1-2-3 ठिकाणी झाल्यावर आपल्याला कळलं की काय होतं, मग आपण एक लगेच बॅनर बनवून टाकला होता की कोणची यात्रा कमिटी असू दे, तुम्ही किती बक्षीस ठेवा, त्याची रक्कम खाली कंसात हँडबिललाच आली पाहिजे. त्यामुळे दावडी कमिटीने पण आता टाकलेलं आहे की थार वगैरे ठेवलेली आहे बक्षिसं, त्याचे रकमेमध्ये त्यांनी बॅनरला किमती टाकलेल्या आहेत. आणि त्याचं बक्षीस वाटप कसं आहे ते आजच या ठिकाणी सांगतो, नंतर कोणची तक्रार चालणार नाही. थारचं बक्षीस आहे 1 नंबरला, त्याची 10 लाख रुपये किंमत पकडलेली आहे. आणि 10 लाख ही थारची 1 नंबरची थार ही 5 जणांत विभागून दिली जाणार आहे. 1 नंबरला 2,50,000, 2 नंबरला 2,25,000, 3 नंबरला 2 लाख, 4 नंबरला 1,75,000 आणि 5 नंबरला 1,50,000 असे थारचे 10 लाख रुपये 5 जणांत विभागणी होणार. 2 नंबरसाठी बुलेट आहे, त्या 2 जणांना दिलं जाणार. बुलेटची किंमत पकडली 1,50,000, त्यापैकी दोघातल्या 1 नंबरला 80,000 आणि 2 नंबरला 70,000. त्याच्यानंतर 8, 9, 10 नंबर, आता पहिल्यात 5, दुसऱ्यात 2, 7 नंबर गेले. त्याच्यानंतर 8, 9, 10 सेपरेट 2 व्हीलरचं बक्षीस आहे, त्याला प्रत्येकी 50,000 रुपये मिळणार. त्याच्यानंतर 11 ते 20 नंबर 5 गाड्या आहेत 2 व्हीलर, ते विभागून दिल्या जातील. 5 गाड्यांची किंमत 50,000 आणि टोटल 25,000 रुपये प्रत्येकी मिळणार 5 गाड्या विभागून दिल्यानंतर. 11 ते 20 जणांना 25,000 रुपये प्रत्येकी. आणि 21 ते 35 5 गाड्या विभागून दिल्यात, त्याच्यात किंमत काही कमी की वाटणी येत होती, परंतु गावाने त्यात 16,000 येत होती, पण गावाने प्रत्येकी 20,000 रुपये द्यायचं टाकलेलं आहे 21 ते 35. म्हणजे परत एकदा सांगतो, 1 नंबरला 10 लाख, 2 नंबरला 1.5 लाख, बाकी 50,000 रुपये गाडीची किंमत. 11 ते 20 नंबरला 25,000 प्रत्येकी आणि 21 ते 35ला 20,000 रुपये प्रत्येकी असा इनाम आहे. त्याच्यानंतर घाटाच्या राजाला पण 50,000ची एक 2 व्हीलर आहे, घरच्या साधाला पण 2 व्हीलर म्हणजेच 50,000 रुपये आहे. 20 फुटावरून झाल्यानंतर प्रत्येक दिवशी 5,000, त्यात 1 हो 2 हो किती पण हो 5,000 रुपये सेपरेट बक्षीस आहे. असं बक्षीस स्वरूप आहे. हे प्रिंट स्वरूपात पण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. बक्षिसात कोणाला तक्रार वाटली तर संपर्क साधा कमिटीला, परंतु या पद्धतीने सगळं बक्षीस वाटप वितरण होणार आहे. त्याच्यानंतर
कमिटीने एक आपण नेहमी चर्चा ऐकतो, आपण कुठेही बसल्यानंतर बाबा मिली पॉईंटनी जीवघेणी स्पर्धा झाली, मग लोक काय काय उद्योग करायला लागले. आता बऱ्याच जणांचा आक्षेप आला की मिली पॉईंटमुळं माणूस उड्या पण मारत नाही. त्यामुळं मला वाटतं थापलिंगच्या घाटात प्रयोग झाला होता आणि या कमिटीचं म्हणणं आहे की आपल्याला सगळ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा लावायची नाही, सगळ्यांना आनंद आणि घाटाने उड्या मारायला मिळाल्या पाहिजेत. घाट पण जास्त कडक लावला जाणार नाही, सगळ्यांच्या बाऱ्या होतील असा चांगल्यापैकी घाट लावला जाईल. आणि कमिटीने एक निर्णय घेतलेला आहे, सर्व गाडा मालकांना पण टोकन टाकताना प्रतिनिधींना कमिटीने या ठिकाणी विचारलं की आम्ही चौथा मिली पॉईंट हा बंद करतोय पहिल्या राऊंडसाठी. पहिल्या राऊंडला फक्त पॉईंटमध्ये बरोबर ना, पहिल्या राऊंडला चौथा आकडा बंद असेल, फक्त पॉईंट राऊंड फिगरमध्ये 1 2 3 4 5 6 दिसेल. म्हणजे थोडक्यात 10 मिली पॉईंट बरोबर ना, म्हणजे तोच पॉईंट दिसेल, तो पूर्ण पॉईंट, हा मिली पॉईंट दिसणार नाही. म्हणजे 1 2 किंवा 10 20 30 असं राऊंड फिगर दिसेल. म्हणजे 10 मिली पॉईंट एकत्र करून या ठिकाणी पॉईंट दिसतील. सगळ्यांना समान हक्क, कोणाचं कमी जास्त होणार नाही आणि सगळ्यांना न्याय समान राहील. घड्याळवाला निशाणवाला देवीच्या मंदिरातून बंटी साबळे निशाणावर आहे, स्वतः सरपंच आबासाहेब घारे आणि गावाने सरपंच ही 2 बैलगाड्यातली मंडळी ही स्वतः घड्याळावर आहेत. आज 2 वर्ष पाहिले आपण, अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे. ह्या वर्षी पण तसाच जो एकाला तो सर्वांना न्याय मिळेल. त्यामुळे काहींची शंका घेण्याचं काही कारण नाही, चुकीच्या चर्चा करण्याचं काय कारण नाहीये. मिली पॉईंटचा निर्णय मला पण वाटतं की खरोखर चांगला निर्णय आहे. सगळ्यांना समान न्याय, सम वागणूक सगळ्यांना मिळेल आणि त्याचा आनंद सगळेजण घेतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. सर्वांनी नियम अटीचं चांगलं पालन करा, चांगली बक्षिसं आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो, नियम अटी ह्या कोणाला त्रास देण्यासाठी नाहीत, तर बैलगाड्यात एक सुसूत्रपणा यावा, सगळ्यांना शिस्त राहावी. आपण पाहिलं PDF आली, टोकन पद्धतीने गाडे सोडले, लाईनची भांडणं बरी झाली. काही ठिकाणी आजही पाहतो जिथं छोटी कमिटी असते आणि मग तिथं शिस्तीत नाही चाललं की मग गाड्याने त्रास होतो. तो होऊ नये म्हणून थोडंसं कडक वागली कमिटी तर कुणी काही नाराज व्हायचं कारण नाही. आणि तो बैलाचा एक नियम आता तो बऱ्यापैकी सगळीकडेच झालाय आणि जो बैल एकदा जुंपलाय तो पुन्हा जुंपायचा नाही. बरं जुंपल्यास आढळला, भले त्यावेळेला कमिटी सांगायची राहिली, नंतर व्हिडिओत कळालं तरी तो गाडा बाद. फायनलला 9 बाऱ्या बाद झालेल्या आहेत. आता सगळ्यांना कळतंय, कोण शक्यतो बैल बदलत नाही, पण करत असेल त्यांनी कृपया तसं काय करू नये. आणि घड्याळाचा नियम सांगतो, बैल एकदा जुंपल्यावर परत जुंपून द्यायचा नाही. याचाच अर्थ तुमची बारी जुंपण्यात जरी घोटाळा झाला आणि घड्याळ लागलं तर याचा अर्थ तुमची संधी संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बैल जुंपायची. गाडा पुढं गेल्या वर्षी 1 2 गाडे बाद केलेत, आबा घड्याळ लावत नाहीत, गाडा पुढून सुटला घड्याळ लागत नाही, मग तो गाडा तुमची संधी पण बाद आणि तुमचं सगळंच बाद. त्यामुळे गाडा तुम्ही आपला खुणे व्यवस्थित धरा आणि घड्याळ लागलं पुन्हा कमिटीकडे येऊ नका की आम्हाला परत संधी द्या, कारण रोजचे 200 गाडे पळवायचे आहेत आणि बैल बदलीचं होतं. त्याच्यामुळे तो निर्णय घेतो की घड्याळ लागलं गाडा बाद, पुन्हा पुन्हा सांगायचं नाही. टाइमचं लिमिट आहे 4 मिनिटाचा आहे. तर तुमचा बीर पुकारलं, बीर झालं की टायमर चालू. त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारी द्या. गाडा बाद झालाय तुमचा वगैरे घाटात सांगणार नाही, आपला टायमर आपल्याला दिसतोय, आपण समजायचं बाद. हा ते बाकीचे नियम आता कांड्याचा आहे, कांड खोलीच्या पुढून सुटले, बाकीचे काही नियम असतील ते तो नियम आपण त्या ठिकाणी सांगूच. अजून काही जर नियमात थोडेफार बदल असतील तर बऱ्यापैकी नियम सर्वांना समजले असतील. सगळ्यांनी सहकार्य करा आणि यात्रा पुन्हा एकदा चांगली कशी होईल याकडं सर्वांनी लक्ष द्या. कारण आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून काम करतो. आपण पाहिलं 2014ला पूर्ण शर्यती बंद झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टातून आपण चालू करताना काय काय यातना भोगल्यात हे सर्वांना माहिती आहे. घाटात जास्त बोलता येत नाही. मी सांगतो 2012ला आपण 2012 साली शर्यती इंटरिम ऑर्डरवर चालू झाल्या आणि त्यावेळेला नियम अटी पाळायच्या होत्या. त्यावेळेला आपण सगळ्यांना सांगायचो की तुम्ही नियम अटी पाळा, काट्याचा चाबूक वापरू नका, गाडे बंद होतील. पण त्यावेळेला काही म्हणायचे काय होत नाही, आता चालू झाले, बंद होणार नाही, काय नाही. नियम पाळले नाही. 2 वर्षामध्ये 2014ला कायमस्वरूपी बंदी आली आणि 14ला कायदा केला. तो करत असताना ज्या माणसाने आपल्याला सर्वात जास्त प्रयत्न केले संघटनेला ते म्हणजे हिंदुत्ववादी आमदार
महेशदादा लांडगे असतील, रात्रीचा दिवस केला त्या माणसाने आणि आपल्याला शर्यती चालू करण्यासाठी जी नाही ती मदत केलेली आहे, त्यांच्या नावाने ही यात्रा या ठिकाणी आयोजन केले आहे. त्यामुळे यात्रेला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता एकदम शिस्तबद्ध यात्रा कशी पार पडेल हे सगळे आपली जबाबदारी आहे. आणि आता मी पुन्हा एकदा सांगतो की 14ला जरी चालू झाले, आता काय लोकांचा सूर येतोय, काय होतंय काठेनी चापकानी, तर समोरचे माणसं सावध आहेत. त्याच्या पुढं आपण जाऊन सावध राहायचं की आपण चुकी करणाऱ्याला पाठीशी घालायचं नाही आणि आपली संस्कृती परंपरा अशीच टिकून ठेवायची. पुन्हा एकदा सर्व गाडे मालकांचं मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन, आणि कमिटीचं खरोखर अभिनंदन की तुम्ही आज टोकन पद्धत अतिशय पारदर्शकपणे केली, यात्रा पण अशीच पारदर्शकपणे पार पाडणार. हार्दिक असं आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.